प्रसंग असा झाला, शिरूर नगर परिषदेचा योगा डे सेलिब्रेट झाला सेंटर शाळेमध्ये. तसंच आम्ही सगळे घरी जायला निघालो होतो आणि एक लेडीज पडताना दिसली. आम्हाला 2 मिनिटं वाटलं की ती चक्कर येऊन पडली का बेशुद्ध पडली, ऍक्सिडेंट झाला म्हणून उतरलो. तर तिने ड्रिंक केलेलं होतं. त्यावरती एक समजलं की एक ड्रिंक केलेली लेडीज तिथं पडलीये. त्याच्यानंतर आम्ही फोन केले प्रशासनाला. तसं PI साहेबांनी फोन लगेच उचलला, पण त्यांची जी टीम आहे ती थोडी लेट आली. त्याच्याबद्दल मला वाईट वाटतंय की एखादी चांगली जरी लेडीज असती आणि एखादी डिलिव्हरीवाली लेडीज असली तर हे प्रशासन लवकर येणं गरजेचं होतं. त्यानंतर आपण तिला ग्रामीण रुग्णालयात आणलं. ग्रामीण रुग्णालयातही तीच परिस्थिती आहे की लेडीज ही अवेलेबल नाहीये कुठे, ना प्रशासनाकडे ना ग्रामीण रुग्णालयात आहे. हे सगळं तिला उचलण्यापासून इथं आणण्यापर्यंत मी नगराध्यक्ष, माझ्या सगळ्या नगरसेविका हे आम्ही इथपर्यंत केलं. पण ह्याच्याही पलीकडे जाऊन एक अत्यंत दुःखद अशी परिस्थिती शिरूरमध्ये आढळून येते की ड्रिंकिंग आणि ड्रग्सची केस प्रमाणाबाहेर वाढत चालल्यात. तो एक आज प्रसंग आज आपल्याला दिसून आला. तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते की हे सगळं टाळा. ह्याच्याकडे कटाक्षाने प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे आणि जेवढं लक्ष देतात तेवढं ह्या गोष्टी आढळून सगळीकडे येतील आणि याकडे कटाक्षाने जर लक्ष दिलं त्या गोष्टींना आव घालायला आत्ताच आपल्याला हातात आहे आणि आत्ताच ही संधी आहे. आपल्या युथला सेफ ठेवणं आपल्या हातात आहे आणि हे आपण ठेवणंच आहे. हा प्रसंग परत कधी घडू नये अशीच माझी इच्छा आहे. आणि जरी कुठल्याही लेडीजला काही झालं, जखमा झाल्या, ते ऍक्सिडेंट झाला, सपोज काही परिस्थिती घडून आली तर प्रशासन 10 मिनिटांनी का होईना आपल्या जागी प्रेझेंट राहिलं पाहिजे. आणि ग्रामीण रुग्णालयात लेडीज नर्स आणि प्रशासनाकडे लेडीज कॉन्स्टेबल ह्या पाहिजेत आणि त्यांनी येणं गरजेचं आहे. त्या जर नाही आल्या तर हे आता जी परिस्थिती झाली की आम्हाला घेऊन येता आलं, पण प्रत्येक वेळेस असं होणार नाही आणि हे होऊ नये म्हणून मी विनंती करते सगळ्यांना की प्रशासन आणि हॉस्पिटलांकडे कटाक्षाने सगळ्या नागरिकांनी लक्ष द्यावं. धन्यवाद.